नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत असा एक खास खडा मसाला जो तुमच्या कोणत्याही भाजीची, रस्स्याची किंवा मटन चिकनच्या रेसिपीची चव अनेक पटींनी वाढवेल। पण फक्त मसाला असणं पुरेसे नाही, तो योग्य पद्धतीने भाजणं हेच खरं त्याचं गुपित आहे। अनेक वेळा मसाला जास्त भाजला जातो, कधी कमी भाजला जातो आणि त्यामुळे त्याचा रंग, चव आणि सुगंध यावर परिणाम होतो। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे की खडा मसाल्याचा प्रत्येक घटक किती वेळ आणि कसा भाजायचा, जेणेकरून मसाल्याचा सुगंध आणि चव दोन्ही उत्कृष्ट येतील। या मसाल्याचा सुवास इतका छान येतो की स्वयंपाक घरभर दरवळतो आणि जेवणाची चव अगदी हॉटेल स्टाईल होते। मग तो मटन रस्सा असो, चिकन मसाला असो किंवा साधी भाजी, हा मसाला प्रत्येक पदार्थाला खास बनवतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यामध्येच मी काही महत्त्वाच्या टिप्सही सांगणार आहे ज्या तुमचा मसाला वर्षभर सुगंधित आणि ताजा ठेवण्यास मदत करतील। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच चविष्ट रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग वेळ न दवडता सुरू करूया परफेक्ट खडा मसाला भाजण्याची पद्धत। खडा मसाल्यासाठी मिरची घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे। यामध्ये गडद लाल आणि चमकदार रंगाची मिरची घेतली तर उत्तमच आहे। मिरची ही पूर्णपणे सुकलेली असावी, ती ओलसर नसावी। मी मसाल्यासाठी कोणकोणत्या प्रकारची मिरची वापरलेली आहे हे मी मिरची भाजताना सांगणारच आहे। आता आपण मसाला भाजायला सुरुवात करूया। सर्वात प्रथम मी धणे भाजण्यासाठी घेतलेले आहे। धणे हे चवीला हलकी गोडसर असल्याने मसाल्याचा बेस आणि सुगंध देतात, पचनासाठीही फायदेशीर असतात। भाजताना हलका सोनेरी रंग येईपर्यंत धणे भाजा। यानंतर मी जिरे भाजण्यासाठी घेतलेले आहे, पण काही टेक्निकल इश्यूजमुळे जिरेची भाजण्याची पद्धत ही मिस झालेली आहे। जिरे हे मसाल्याला उग्र आणि खास चव देतात, त्यामुळे सुगंध येईपर्यंत मध्यम आचेवर भाजा। आता पुढे मी बडीशेप भाजून घेतलेली आहे। बडीशेप ही पचनासाठी अतिशय उत्तम आहे। अगदी हलकी अशी गुलाबी रंगावरती भाजून घ्या। सुंठ बारीक करून मी अगदी 2 मिनिटासाठी सुंठ हे गरम करून घेतलेले आहे। पुढे दालचिनीचे तुकडे करून ती भाजण्यासाठी घेतलेली आहे। चांगला सुगंध येईपर्यंत दालचिनी भाजून घ्या। आता मी मोठी वेलची भाजून घेणार आहे। मोठी वेलची ही थोडी रंगाने काळसर आणि धुरकट सुगंध असणारी असते। ही वेलची स्पेशली बिर्याणी, मटन मसाला आणि गरम मसाला यामध्ये उपयोगात आणली जाते। श्वसनासाठी चांगली असते, त्याचप्रमाणे जेवणाची चव वाढवते। ही भाजताना थोडीशी हलकी भाजा। पुढे मी चक्रफूल भाजणार आहे। मंद आचेवर हलक्या गुलाबी रंगावर हे भाजून घ्या। यानंतर दगडफूल भाजण्यासाठी घेणार आहोत। मसाल्यातील अत्यंत महत्त्वाचा सुगंधित घटक, त्याचप्रमाणे हा भाजताना थोडा हलका भाजा, जास्त भाजल्यास कडू होतो। दगडफूल, जायफळ आणि जावित्री हे काळ्या मसाल्याला खास सुगंध देतात। पुढे आता मी लवंग भाजण्यासाठी घेणार आहे। अत्यंत सुगंधी आणि उष्ण मसाला, मुख्यतः याचा उपयोग पुलाव, बिर्याणी आणि चहा मसाल्यामध्ये केला जातो। दातदुखी कमी करायची असेल किंवा घसा दुखत असेल तर याचा उपयोग करतात। भाजताना ही अतिशय हलकी भाजायची आहे। जास्त भाजल्यास कडू लागते आणि मसाला कडवट बनण्याची शक्यता असते। आता पुढे मसाल्यांचा राजा म्हणून ओळखली जाणारी मिरी मी भाजण्यासाठी घेतलेली आहे। याचा उपयोग मसाले, सूप आणि काढा बनवण्यासाठी केला जातो। त्याचप्रमाणे सर्दी खोकला असेल तर मिरीचा काढा हा अत्यंत गुणकारिक असतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते। मिरी भाजताना ती फुटू लागली की लगेच उतरवा। यानंतर मी जायपत्री, हिला जावित्री म्हणूनही ओळखले जाते, ही भाजण्यासाठी घेतलेली आहे। जायफळाच्या बाहेरील लालसर आवरणाला जावित्री म्हटले जाते। याचा उपयोग बिर्याणी, गरम मसाला आणि शाही पदार्थांमध्ये केला जातो। यामुळे मसाल्याची सुगंध वाढते, त्याचप्रमाणे पचनासाठी पण उपयोगी असते। भाजताना कमी वेळ भाजा। खसखसी मंद आचेवर 2 ते 3 मिनिटे हलक्या हाताने भाजून घ्या। खसखसीचा हलका सोनेरी रंग आणि सुगंध मसाल्याला एक वेगळीच चव वाढवतो। खसखसी जास्त भाजू नका, नाहीतर कडूपणा येऊ शकतो। हळकुंड थोडे बारीक करून मंद आचेवर 2 ते 3 मिनिटे भाजून घ्या।
त्यामुळे त्यातील ओलावा कमी होतो, सुगंध वाढतो आणि दळतानाही बारीक पूड तयार होते. हिंग हा तसा भाजायची गरज नसते, तो अतिशय जपून असा 15 ते 20 सेकंद फक्त गरम करण्यासाठी मी टाकलेला आहे. चव आणि सुगंध अजूनच वाढतो. पुढे मी तमालपत्र भाजण्यासाठी घेतलेले आहे. मसाल्यातील सुगंधी वाळलेली पाने, याचा उपयोग पुलाव आणि मसाले त्याचप्रमाणे रस्सा त्यामध्ये टाकण्यासाठी केला जातो. यामुळे पचन सुधारते. त्याचप्रमाणे मसाल्याचा सुगंध वाढतो. कुरकुरीत होईपर्यंत भाजा. आता पुढे महाराष्ट्रीयन मसाल्याचा आत्मा ते म्हणजे खोबरे मी भाजण्यासाठी घेतलेले आहे. याचा उपयोग काळा मसाला, कालवण, रस्सा बनवण्यासाठी केला जातो. शरीराला ऊर्जा देण्याचे काम हे खोबरे करत असते. गडद तपकिरी रंग येईपर्यंत हे भाजा आणि शक्यतो मसाला भाजताना खोबरं हे सर्वात शेवट भाजा. खोबऱ्यानंतर आता मी मिरची भाजण्यासाठी घेतलेली आहे. मसाला तयार करण्यासाठी मी 3 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहे. यामध्ये बॅडगी मिरची, शंकेश्वरी मिरची आणि लवंगी मिरची अशा 3 प्रकारच्या मिरच्या मी घेतलेल्या आहे. मसाल्याचा रंग हा तुम्हाला शेवटपर्यंत टिकवायचा असेल तर तुम्ही त्यामध्ये बॅडगी मिरचीचा उपयोग करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्हाला जर तिखटपणा हवा असेल आणि भाजीचा रस्सा थोडा घट्ट हवा असेल तर त्यासाठी तुम्ही शंकेश्वरी मिरची वापरू शकता. तिखटपणासाठी मी थोडीशी लवंगी मिरची टाकलेली आहे. मिरचीचे अजूनही बरेचसे प्रकार आहे. यामध्ये काश्मीरी मिरची, गुंटूर मिरची, बॅडगी मिरची, शंकेश्वरी मिरची, लवंगी मिरची असे काही प्रसिद्ध प्रकार आहेत. जर तुम्हाला तिखटपणा कमी हवा असेल तर तुम्ही काश्मीरी लाल मिरचीचा उपयोग करू शकतात. त्याचप्रमाणे जर तुम्हाला खूप तिखट आणि गडद लाल अशी मिरची हवी असेल तर गुंटूर मिरची ही तुम्ही वापरू शकतात. ही मिरची प्रामुख्याने चटण्यांसाठी, खडा मसाल्यासाठी, त्याचप्रमाणे तिखट मसाले करण्यासाठी अतिशय उत्तम असते. खडा मसाल्यासाठी सर्वोत्तम मिश्रण म्हणून 70% बॅडगी मिरची ही रंगासाठी, त्याचप्रमाणे 30% शंकेश्वरी किंवा लवंगी मिरची ही तिखटपणासाठी वापरल्यास मसाल्याचा सुंदर रंग, त्याचप्रमाणे चांगला सुगंध आणि संतुलित तिखटपणा तयार होतो. खडा मसाला भाजताना ज्या मसाल्याला जास्त वेळ लागतो तो आधी भाजावा आणि पटकन भाजणारे मसाले शेवटी घालावे. त्यामुळे मसाला करपत नाही, सुगंध येतो. भाजण्याचा योग्य क्रम तुम्हाला हवा असेल तर तो मी तुम्हाला इथे सांगते. सर्वात पहिले धणे, जिरे, बडीशोप, शहाजिरे, दालचिनी, सुंठ, मोठी वेलची, मिरे, लवंग, दगडफूल, जावित्री, जायपत्री, जायफळ आणि सर्वात शेवटी हिंग, खोबरे आणि तेजपत्ता, त्याचप्रमाणे मिरची ही भाजून घ्या. अशा प्रकारे माझा मसाला भाजून झालेला आहे. यामध्ये काही मसाले हे कच्चे टाकावे लागतात. कच्च्या मसाल्यांमध्ये मी वेलची आणि जायफळ टाकून घेतलेले आहे. मसाला हा थंड झाल्यावर मी आता कांडप मसाल्यामध्ये हे दळण्यासाठी नेणार आहे. मसाला भाजताना आणि तो वर्षभर सुगंधी व खराब न होता टिकण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आता मी तुम्हाला सांगत आहे. मसाला हा भाजताना तो नेहमी मंद आचेवर भाजा. जास्त आचेवर मसाला हा जळतो आणि कडवट चव येते. प्रत्येक मसाला हा वेगळा भाजा. धणे, जिरे, लवंग, दालचिनी, मिरी, चक्रफूल यांचा भाजण्याचा वेळ हा वेगळा असतो. मसाला भाजत असताना तो सतत हलवत राहा, त्यामुळे मसाला हा एकसारखा भाजला जातो. त्याचप्रमाणे मसाला हा सुगंध येईपर्यंत भाजा. त्याचा रंग खूप गडद होईपर्यंत भाजू नका. मिरच्या भाजताना नेहमी त्या कुरकुरीत होईपर्यंत भाजा. त्या काळ्या पडू देऊ नका. खसखस, हिंग, हळद हा कमी वेळ भाजा. हे पदार्थ पटकन भाजले जातात. मसाला हा दळण्यापूर्वी तो पूर्ण थंड होऊ द्या. गरम मसाला दळल्यास त्यामध्ये ओलावा निर्माण होतो. सर्व मसाले पूर्णपणे कोरडे असावेत. थोडाही ओलावा असला तरी मसाला खराब होण्याची आणि जाळं लागण्याची दाट शक्यता असते. मसाला हा हवाबंद काचेच्या बरणीत साठवावा. प्लॅस्टिकच्या बरणीपेक्षा काचेची बरणी ही नेहमीच उत्तम. मसाला काढण्यासाठी ओला चमचा वापरू नका, त्यामुळे बुरशी येऊ शकते. मसाला हा थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा. थंड व कोरड्या जागी साठवा, यामुळे तो वर्षभर चांगला राहतो. लहान लहान बॅग्समध्ये पॅक करून तो तुम्ही वेगळ्या बरणींमध्ये ठेवा. रोजच्या वापरासाठी मसाला हा वेगळ्या बरणीमध्ये साठवून ठेवा. बरणी ही पूर्णपणे कोरडी असावी. वर्षभर टिकण्यासाठी काही खास टिप.
मसाला दळल्यानंतर 2 ते 3 तास स्वच्छ कपड्यावर पसरवून थंड करा आणि नंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा. योग्य प्रकारे भाजलेला मसाला हा 2 ते 3 वर्ष अगदी चांगला टिकतो. अशा प्रकारे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.